हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो काल बघितलंच असेल तुम्ही भाऊच्या धक्क्यावरती प्राजक्ताचा निरोप समारंभ झाला. बिकॉज कालच्या एपिसोडमध्ये काहीच नव्हतं. तर मी पण म्हटलं बघ, म्हणजे रेकॉर्डिंग करून रिव्ह्यू कसला देणार. त्यांचं तेच टास्क होते, गाणी ओळखायचे, त्याच्यावरती डान्स करायचं. इथे कंटेस्टंट राहिले बाजूला, भाऊचाच डान्स जास्त चालू असतो, कोणाला बघत नाही काय नाही, स्वतःच डान्स करत असतात अँड ऑल. सो ही इज अ गुड एंटरटेनर बट नॉट ॲट ऑल अ गुड होस्ट, आय वुड से. सो नाही बरोबर, म्हणजे जे काही चाललंय होस्टिंग कसं ना त्या लेवलचं व्हायला पाहिजे ते नाही होते. आणि मग त्यामुळे ते काय भावच्या दक्कर काहीच मजा उरत नाही. स्टार्टिंगचे जे मुद्दे जे उचलले जातात, मी म्हटलं तसा रिव्ह्यूज चाललेला असतो त्यांचा. आणि आजकाल संडे फंडे म्हणजे त्यांचा डान्स अँड ऑल चाललं होतं. आणि त्याच्यात काल बरं म्हणजे ते सिरियलचं प्रमोशन पण त्याचं 10 मिनिटं प्रमोशनच चाललेलं, 10 मिनिटाच्या वरती. म्हणजे जे मेन कॅरेक्टर आहे त्याचं प्रमोशन, म्हणजे भारती यात्रेकर आलेला त्याचं प्रमोशन, हिरोचं त्याचं बोलणं, हिरोईनचं बोलणं, सपोर्टिंग ॲक्टरचं बोलणं, विलनचं बोलणं, म्हणजे नंतर प्रोड्युसरचं बोलणं. म्हणजे अननेसेसरी तुम्ही कशातही टाईम वेस्ट करताय. म्हणजे तुमच्याकडे कॉन्टेंट नाही आहे, काही नाही, चुकल्या दाखवा, काही दाखवा. दोन्ही दिवस सॅटर्डे आणि संडे हे असे दणाणून सोडले पाहिजे ना, की तुम्हाला ती TRP एकदम हाय लेवलवरती गेली पाहिजे. तुम्ही काय करताय ते कळत नाही. मग त्याच्यासाठी ना मी म्हटलं तसं तुमचं एक दुसऱ्याशी तुम्ही कंपॅरिझन करा. नंतर म्हणतात ना, त्यांच्याच औषधाचे डोस त्यांना द्या. त्यांना चांगल्या नुसतंच त्यांना बोलायचं नाही, त्यांना चांगल्या रीतीने ऐकवायचं आहे, त्यांना खडसवायचं आहे, त्यांना बोलत नाही की तुम्ही एकदम जोरजोराने त्यांच्यावर बॅश करा ना. अरे पण काहीतरी एक लेवल असते, त्या रीतीने तरी करा, तर ते काहीच होताना दिसत नाही. आणि मग अननेसेसरी उगीचच संकेतवरती भडकं, म्हणजे विशालशी चांगलं बोलायचं, इव्हन राकेशशी पण चांगलं बोलताय, सागरशी पण चांगलं बोलताय. आणि प्रभूशी तर काय त्यांना झाले प्रॉब्लेम माहिती नाही, त्याच्याशी बरोबर बोलतच नाही. आणि संकेतवरती उगीचच चिडायचं. तर अर्थ नव्हतं सगळ्या गोष्टीवरती. ठीक आहे, आजच्या एपिसोडवरती येऊया. तर आता कसं आहे ना, काही लोकं असतात की ते गेम खेळतात. आता एवढे 50-60 दिवस झाले. तर काही जेव्हा गेम येत नाहीये, तर गेम शिकले, ते खेळायला लागले. विशाल तर करून आलेला आहे, तर त्याला सगळंच कळतं. त्यामुळे तो अकॉर्डिंगली खेळतोय. इव्हन राकेश पण खेळलेला आहे, तर त्यालाही कळतंय. पण कसं आहे ना, प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते. तर प्रत्येक गोष्टीला काय तुम्ही म्हणजे बॅड वर्ड्स यूज करायला हवेत, घालून पाडून बोलायला पाहिजे. तर ते राकेशची ती पर्सनॅलिटी नाहीये. हा पण विशाल आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तो गेम खेळतोय पण ते कसं थोडी निगेटिव्हिटी असल्यामुळे तो काहींना आवडतोय, काहींना नाही. म्हणजे काहींना आवडतं की तो गेम छान खेळतोय, डोकं लावतोय. पण ऑफकोर्स त्याला एक्सपिरियन्स आहे, दॅट्स वाय ही इज डुईंग. पण मग मग एकाना तो नाही आवडत, तो कनिंग वाटतोय. किंवा जसं आज पण अननेसेसरी दीपालीच्या बाबतीत बोलत होता की ती हिरोईन नाहीये, ती व्यायाम दिसते. तुला काय करायचंय भाई? तू तुझा गेम खेळ ना. तू मुलींना का काहीतरी म्हणजे निगेटिव्ह रित्याने कमेंट्स पास करत असतोस. म्हणजे आधी पण त्यामध्ये तुम्ही म्हणजे बघितलं असेल, आधीच्या आठवड्यात म्हणजे तिला बाहेरच्या सेल्स गर्ल्स बरोबर तिला कंपेअर केलं होतं. ती गोरी, फक्त गोरीच आहे, फीचर्स नाही. काय हे? कशाला कोणाला एवढं डिमीन करायचंय? आणि आज पण बोलतो ती हिरोईन नाहीये, ती वॅम्प आहे. तुला काय बोलायचंय? काय म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आता बाल्कनीमधले सगळे गेले, टोळीमधले सगळे गेले आणि आता कोणी राहिलं नाहीये. तर मग आता दुसरं कोण? तर सागर. तो सागर तर किती मूर्ख आहे. म्हणजे ॲज अन ॲक्टर तो भरपूर आवडत होता. पण ॲज अन पर्सनॅलिटी तो काही जे बिग बॉसमध्ये दाखवतोय, बिलकुल आवडत नाही. उगीचच जोराने ओरडणं आणि त्याला माहिती कोणावर ओरडायचं आणि विशालशी ओरडताना दिसतो का? नाही. मग तो प्रभूवरच ओरडताना दिसेल. राकेशशी पण दीपालीवरतीच ओरडताना दिसेल. मुलींवरतीच ओरडताना दिसेल. का तुम्हाला ओरडायचंय मला तेच कळत नाही. सागरचा काय गेम आहे? तर मग त्यांचं तेच बोलणं चालू होतं दीपालीवर. आता त्यांना काही विषय नाही भेटले तर दीपाली. आणि म्हणे भयंकर बाई आहे. कसली भयंकर बाई आहे? ती खेळते आहे. नंतर ती आहे तिचा ॲक्चुअली तिची एक पर्सनॅलिटी भावनी जी म्हणजे डिकोड केली, सांगितलं ते पण बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांशीच चांगलं बोलायला जाता, सगळ्यांनाच हे करायला जाता. तर दॅट इज रॉंग. तुम्ही एक तिथे ठाम मत तुमचं दिसलं पाहिजे ना. हां, तुम्हाला आवडतो, नाही आवडत तर मी म्हणत नाही की त्याच्याशी बोलू नका. पण त्याच्याबरोबर तुम्ही इतकं बसता आणि बोलता आणि बिहेव करता आणि समजावायला जातात. का तुम्हाला समजावायला जायचंय सगळ्यांना? तुम्ही इथे गेम खेळायला आलाय. तिथे काही फॅमिली नाही शो चालू आहे. गेम खेळायला आलाय तर तुम्ही तुमचा गेम खेळा ना. तर तुम्हाला कळलं पाहिजे आता 60 दिवस झाले की तुम्हाला गेम कसा खेळताय हे तुम्हाला आता कळलंय. मग अकॉर्डिंगली खेळा ना.
मग ती पर्सनॅलिटी नाही मग दीपालीची आवडत. मग ते बरोबर नाही. तर राकेशचं आणि कसं विशालचं दोघांचं चाललेलं आहे रायव्हलरी. तर तिथे विशाल तर पूर्ण दाखवतोच आहे. आज राकेशनी पण छान टास्कमध्ये दाखवून दिलं. सो तसं. नंतर काही लोकं मी म्हटलं तसं काही लोकं गेम खेळायला आणि काही लोकं म्हणजे गेम अनालिसिस करून खेळतात. जसं तन्वीचं आय ऑल्वेज नोटीस की ती भाऊच्या डोक्यावर ज्या ज्या गोष्टी होत्या अकॉर्डिंगली ती बरोबर तसं तिला वाटतं आणि ती त्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करते. आता तिने बघितलं अनुश्रीला डेंजर झोनमध्ये टाकलंय. तर ती दीपालीला सांगत होती की संकेतपेक्षा अनुश्री स्ट्रॉंग आहे. मग संकेतचा गेम दिसतोय, तो बोलताना दिसतोय, तो स्टँड घेताना दिसतोय. अनुश्रीचं काय? सो त्याप्रमाणे तिचं झालेलं. मग तिला म्हणतात ना ह्यांचं अनुश्रीचं आणि तिचा पण गेम दोन्ही दगडावर पाय, इथे पण तिथे पण. तो तिचा पण गेम काही दिसत नाहीये. आणि नंतर मग इथे दीपाली ही राखीला बोलत होती की तुम्ही जसं ह्यांनी म्हणाले ना, भाऊ म्हणाले ना, की तुमच्या जर ग्रुपमधला माणूस चोऱ्या करत होता ना, तर दीपाली राखीला सांगत होती, तू क्राईम करतेस, तर क्राईममध्ये मग तू ह्याला नको घेऊस अँड ऑल. तर मी त्याच्या आईसारखी आहे म्हणून सांगते वगैरे. तर ते आई म्हणे आईच चोऱ्या करायची होतं. त्यांनी जेव्हा चोरी केली होती तेव्हा तुम्ही त्याला सपोर्ट केलाच होता ना अँड ऑल. मग त्यांच्या लोकांचं ते डिस्कशन झालं होतं. नाही तर हा विशाल आणि सागर दोघं ऐकतात. तर म्हणे हां, मुद्दाम राखीबरोबर बोलते. म्हणजे ती राखी कॅमेऱ्यासमोर बोलते. मग कॅमेऱ्यासमोर बोलले तर मग भांडण होईल आणि मग त्यांना दिसेल आणि फुटेज मिळेल. म्हणजे अशा प्रकारचं यांचं म्हणजे आधी आपण म्हणायचो की बायका एकमेकांच्या मागे बोलतात. इथे काय बायकांचं काही राहिलं नाही. बायका उलटं पुढे येऊन खेळतायत आणि भांडतायत आणि बोलतायत आणि हे जेंट्स लोकं मागे जाऊन त्यांच्याविषयी बोलतायत. तर हाच मला गेम ना सागरचा बिलकुल आवडत नाही आणि विशालचा पण. मग प्रत्येकाच्या मागे बोलणं म्हणजे विशाल तर तन्वीच्या मागे बोलणं, दीपालीच्या मागे बोलणं, म्हणजे सगळेजण बॅकबिचिंग करतायत पण यांचं जरा प्रमाणाच्या बाहेरच बॅकबिचिंग चाललेलं आहे. तर मग नंतर मग यांचं सगळं बोलणं झालं होतं. नंतर मग बीबी म्हणाल्या, "आता 10वा वीक आहे. नंतर तुम्हाला सगळ्यांना उभं केलं आणि म्हणतात 10वा वीक आहे. सगळ्यांनी खेळा आणि मग वीक प्लेअरला बाहेर काढणार. 800 खिडक्या, 900 दारं आहेत. आता हो खिडक्या उघडणार आहे. म्हणजे दारं होती तर आता खिडक्या उघडणार आहे. तर संकट येणार, आव्हाने येणार, पाहुणे येणार, धडकी बसणार. सो आता काय माहिती कोण-कोण येतायत. खिडक्या उघडणार, पाहुणे येणार तर कोण येणार काय माहिती नाही. तर कोणतरी म्हणालं होतं की बाबा रुचिताई येते म्हणे. मला तर कळलं नाही म्हणजे असं बोलतायत येते म्हणून. पण आता ती तर बाहेर जाऊन शोविषयी एवढं बोलली आहे अगेन्स्टमध्ये ते विरुद्ध, तरी तिला बोलावतायत म्हणजे आश्चर्यच आहे. त्यानंतर मग विशाल बोलत होता. जसं याने राकेशने तिला पिन डाउन केलं होतं तन्वीला, त्याच्यावरनं बोलत होता की म्हणे हां, नाती-नाती बोलू नये लोकांना गंडवतायत आणि मग का अनुश्री म्हणते, "का करायची अशी मस्ती?" अँड ऑल. तर प्रत्येकजण त्यांच्याच विषयी बोलत होता. नंतर तनुश्री बोलते सॉरी तन्वी बोलते अनुश्रीला की "बाबा आजकाल तर तुला तर काय म्हणजे हिला दीपालीला बोलत होते. दोघांचं डिस्कशन झालं होतं. चालेल म्हणे तू अनुश्रीशी बोलते तर तुम्ही लोकं एक काय ग्रुप वगैरे बनवतायत आणि ऑल काय मला तर काही माहितीच नाही. तर मग तन्वी म्हणते तुला कोणी सांगितलं आम्ही ग्रुप बनतो? तो म्हणला ना तुम्ही लोकं बोलताना मला दिसलंय, मी बघितलंय. तर म्हणे जे काय होतं मग तू येऊन सांगत जा ना. मग राकेश पण बोलला त्यांना की तुमचं जे काही आहे ना, तुमच्या मनात प्रश्न येतात, डाउट्स येतात ना, तर तुम्ही एकमेकींजवळ बसून तुम्ही क्लिअर करत जा ना, बोलत जा ना. तर तुम्ही असं एकमेकांमध्ये तुम्ही असं ठरवतात किंवा तुमच्या डोक्यात विचार येतात, "अरे, ही हे करते, ती ते करते." त्याच्याऐवजी तुम्ही समोरासमोर बोला आणि बरोबर आहे. सगळ्यांचं आहे ना, आयुष्यामध्ये तुम्हाला कोणाच्या विषयी डाऊट वाटतो. तर मॅडम मी तर म्हणे सरळ समोरासमोर बोला आणि ते क्लिअर करा. इन्स्टेड ऑफ मागे त्याच्याबद्दल काहीतरी म्हणजे वेगळंच तुम्ही विचार करणार आणि ते मिसअंडरस्टँडिंग होणार. तर तसं करू नका. नंतर मग त्यांनी इथे मग सगळे बसलेले सगळेजण म्हणजे बाहेर त्यांचं म्हणतं टास्कचं सगळं चालू असेल तर ते कर्टन्स हे टाकलेले तर आतमध्ये बोलत होते. मग राखी म्हणते, "अरे काय मी सगळे म्हणतात राखीला तू बोल." अरे म्हणे, "मीच बोलणार का? आणि तेव्हा तुम्ही लोकं करणार." म्हणजे ते तर पावसासारखं झालं की पाऊस पडला की ते येतात ना पावसामध्ये वर्म्स म्हणजे म्हणजे गांडूळ वगैरे येतात तसं. ते तसे येतात तसे म्हणजे मी बोलणार, मी करणार तेव्हा तुम्ही हे करणार. नंतर मग तिथे तन्वी आली. तर तन्वी सहसा तिला म्हणते, "बघ तन्वी तुला गांडोळ बोलली." ती म्हणते, "नाही." ती मला काय बोलली नाही कारण तन्वी पण ऐकत होती. तर ती म्हणे म्हणे, "तू ती ससा आहेस." म्हणे, "ससा नाही तू मासा आहेस." म्हणजे राखीला बोलली, "तू मासा आहेस" म्हणून. तर त्यांचं तेच चालेल आणि उगीचच अन्नेसच आहे म्हणजे तिला
संस्कृतीला खरंच म्हणतो ना गुडघ्यामध्ये मेंदू आहे ते बरोबर बोललंय. कसला सायकॉलॉजी करून आले देवाला माहिती. आणि ती तिच्या तन्वीबरोबर चालू झाली भांडण. म्हणजे अननेसेसरी ते भांडण वाटलं, की म्हणे तुला गांडूळ बोलली, असं बोलली, तसं. आणि नंतर ती तर तन्वी आहे. मग ती पण म्हणाली, "तू म्हणे तू तर दिसतच नाही." आणि नंतर हाईटवरनं पण झालं. मला तर म्हणे ती तिच्या अगदी चीनपर्यंत येत होती तन्वी. म्हणे मी तर माझी तर हाईट जास्त आहे. म्हणजे वर्षाशी बघायला लागली आणि म्हणे, "तू तर दिसतच नाही, दिसतच नाही." आणि मग नंतर दोघींचं एक दुसऱ्यांना ब्लेमिंग चालू झालं. मग ती ते तन्वीला म्हणते, की "तू तर तुला तंटा क्वीन मिळाली होती. तुझा पहिला दुसऱ्या आठवड्याचं काढू का असं का?" तर "अरे मी तरी दिसत तरी होती, दिसते तरी आहे. तू तर 2 आठवडे झाले, तू तर दिसतच नाहीये." आणि मग अशा तऱ्हेने संजय म्हणजे एक दुसऱ्याने त्यांचं ब्लेमिंग गेम चालू होतं, भांडणं चालू झाली. आणि नंतर मग ते तर बरोबरच आहे ना तन्वीचं म्हणणं, की तुम्ही आता हे लोकं 60 दिवस राहतायत, तुम्ही तर 2 आठवडे राहिलाय. तर तुम्ही म्हणता तू दिसत नाही, तू दिसत नाही, तर ते तर काय क्वेशन मार्क आहे. ते कोण दिसतंय आणि कोण दिसत नाही. तर सशानी म्हणजे संस्कृतीने जरा बोलताना थोडं भान ठेवायला पाहिजे. पण उगीचच कसं माहिती तुम्ही आर्ग्युमेंट्स करा, तुम्ही पॉइंट आउट करा, तुम्ही इश्यूज करा. पण तुम्ही अननेसेसरी नका करू. मग त्याच्याने काय होतं, तुम्हीच तोंडावर पडता. तर संस्कृतीचं तसंच होतं, तीच तोंडावर पडते. आणि नंतर मग ॲज युजुअल तो टास्क आला, खिडकी उघडणार, धडकी भरणार आहे आणि मग नॉमिनेशनची खिडकी उघडणार आहे. आणि मग मगर येणार आहे आणि ती मगर खाणार आहे तुम्हाला आणि ती भारी पडणार आहे एंड ऑल. तर तुम्हाला जे वीक कंटेस्टंट आहे, तुम्हाला नॉमिनेट करायचं आहे. आणि मग ते इतरांच्या एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे तुमचे फोटो असणार आहे आणि मग ते बझर दाबणार. जाऊन दाबायचं आहे. मग जो बझर दाबेल मग त्यांनी कारणं देऊन त्यांना नॉमिनेट करायचं आहे. मग ते विशालच्या गळ्यामध्ये दिला ससा, सशाच्या गळ्यामध्ये दिला प्रभू, तन्वीच्या गळ्यात दिली अनुश्री, अनुश्रीच्या गळ्यात दिली दीपाली, दीपालीच्या गळ्यात दिलं सागर आणि मग राखीच्या गळ्यात दिली तन्वी, रेवाच्या गळ्यात दिली राखी, राकेशच्या गळ्यात दिलं विशाल, सागरच्या गळ्यात दिलं राकेश आणि प्रभूच्या गळ्यात दिलं रेवा. सो असं सगळ्यांचं ते दिलेले फोटो. तर सगळेजण आज प्रभूचं मला एक आवडलं, म्हणजे कोणी एवढं हे करत नव्हतं. प्रभू म्हणजे रेवाच्या गळ्यामध्ये त्याचा प्रभूच्या नाही, रेवाच्या गळ्याने रेवाच्या गळ्यामध्ये राखी होती. प्रभूच्या संस्कृतीच्या गळ्यामध्ये प्रभूचं होतं, बरोबर. तर मग त्याच्यामध्ये तो तिला घडी-घडी जाऊन हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता. "तू माझं नको टाकू, तू माझं नको टाकूस." म्हणजे ऑफकोर्स तुम्ही नॉमिनेट होताय ना, तर तुम्हाला थोडीफार एफर्ट्स टाकले पाहिजे. जे मला प्रभूचे दिसले एफर्ट्स टाकायला. बाकीचे सगळे डीलच करत होते. प्रभू लिटरली जाऊन ते हे करत होता. म्हणजे तो दुसऱ्या कोणाला बोलत नव्हता. ते सशाच्या गळ्यात त्याचा फोटो होता, तो त्यालाच जाऊन सांगत होता. आणि मग दुसरे जण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी बघत पण नाही. आणि नंतर मग सगळेजण तू ह्याला केलं तर त्याला. जसं रेवाच्या गळ्यामध्ये कोण होतं? रेवाच्या गळ्यामध्ये राखीचा होता. नंतर मग ती सशाला वाटतंय, की म्हणजे मला सशाचं कळलं नाही, ती राखीच्या मागे का लागली होती? म्हणजे तिला राखी हवी होती नॉमिनेशनमध्ये. समजलं नाही ते लॉजिक. बघूया आपण. आता पुढे नंतर मग तिथे सगळेजण असे डील करत होते. मग सगळेजण अरे स्वतःच्या मनाने घ्या. तर तन्वी काय बोलते, की "इथे सगळाच घोटाळा झाला आहे. ह्याचा फोटो त्याच्या गळ्यात आहे, त्याचा फोटो त्याच्या गळ्यात आहे. त्याच्याऐवजी ज्याला जे पटेल ते त्यांनी करा." मग नंतर मग त्यांनी सांगितलं आणि संकेत कॅप्टन आहे, तर मग त्याला संचालक बनवलं. नंतर मग हा म्हणतो, की विशाल म्हणतो, की "संकेत असता तर मी त्याला काढलं असतं एंड ऑल." पण आता काय बोलणार? का त्याच्यात दिसतो तर आहे संकेत एकदम स्ट्रॉंग आणि खेळतोय छान. नंतर आरबीशी बोलायला गेला. त्यांचं दिलं, तू तोंडावर बोलत जा एंड ऑल. आणि विशाल पण बोलतो, की "नाही मी तर बिलो द बेल्ट जात नाही. नुसताच तू म्हणजे राकेश बोललेला, की "तू माझ्या मागे बोलत असतो." तर विशाल पण म्हणतो, "तूही माझ्या मागे बोलत असतो." म्हणजे दोघांचं ते डिस्कशन चालू होतं. मग तो म्हणतो, "नाही, मी असं बोललो असेन, फक्त तू चहा बनवतोस आणि काय असंच काय, ह्याचा काही गेम नाही वगैरे. मी एवढंच बोललोय. मी बाकी कधी बिलो द बेल्ट कधी गेलेलो नाहीये. मी कधी डिग्निटी कधी पाडणार नाही." आणि असं ते दोघांचं डिस्कशन चालू होतं. नंतर मग ह्यानी जेव्हा डिस्कशन चालू होतं, तर सगळेच धावले. म्हणजे राकेश पण गेला, ससा पण गेला, म्हणजे बझरजवळ दाबायला. आता सशाच्या गळ्यामध्ये होता प्रभू. तर आणि तर ती ना हात ठेवायला गेली. तर राकेशला काय वाटलं, ही आता दाबणार. ही दाबणार तर कोण? प्रभू नॉमिनेट होणार. तर ह्यानी पटकन दाबला राकेशनी. राकेशने पटकन दाबला आणि नंतर तो बोलला मग विशालबद्दल, की तो नॉमिनेट केलं त्यांनी विशालचं गेम स्ट्रॅटेजी समजावत करतो, प्लॅन करतो. आणि पण तो पण कसा आहे ना, म्हणजे त्याला ॲक्चुअली भीती होती.
प्रभूचं दाबेल की काय म्हणून ऍक्च्युली राकेशनी तो दाबला. पण मग त्यांनी कारणं जरा बरोबरच दिली नाही. नंतर म्हणे विशाल चालू झाला, मला हा फेअर चांगला माणूस वाटला अँड ऑल. तर इथे तर मला तरी वाटतं की राकेश खेळला गेला. म्हणजे मुद्दामून त्याला माहिती आहे, जर ह्याला मी दर्शवलं आणि दाखवलं की मी ह्याला नॉमिनेट करतोय, तर हा मे बी मला पकडू शकतो आणि मला करून देणार नाही. पण त्यांनी काहीच बोलला नाही. त्याच्याशी चांगला तो गुडी बोलला आणि नंतर त्यांनी जाऊन विशालला नॉमिनेट, कारण त्याच्या गळ्यात राकेशच्या गळ्यामध्ये विशालचं होतं. सो मग त्यांनी विशालला नॉमिनेट करून टाकलं. असं केलं. कोणाच्या, राकेशच्या गळ्यात विशाल होतं, बरोबर. नंतर मग त्यांनी प्रभूचं पण एक्सक्यूज दिला आणि राकेशचं पण झालं. तर मग आता विशालचं असं झालं, मी नॉमिनेट होणार आणि विशालकडे, बापरे, सगळ्यांचं एकमेकाचं, मी तर कन्फ्यूज. विशालच्या गळ्यात ससा होता, लिहून ठेवलंय म्हणून बरं आहे, नाही तर विसरायलाच होते. सो विशालच्या गळ्यात सशाचं होतं. तर मग ती ससा गेली त्याला कन्व्हिन्स करायला, माझं करू नकोस आहे ना. म्हणतो नाही, आता मी नॉमिनेट झालोय तर आता मी सगळं बघणार नाही, मी तर करणार. आता त्याला माहिती आहे तो नॉमिनेट झालाय, तर आता मी त्याला वीक कंटेस्टंटला ठेवायला पाहिजे, म्हणजे त्याप्रमाणे ते लोक बाहेर जातील. आणि इथे यांनी ट्विस्ट दिला बिग बॉसने, की इथे त्यांनी दुसरा एक ट्विस्ट दिला की इथे तुमचे यावेळी एक इव्हिक्शन नाही होणार, मल्टिपल इव्हिक्शन होणार. म्हणजे मल्टिपल इव्हिक्शन मध्ये 2 पण होऊ शकतात, 3 पण होऊ शकतात, मे बी 2च होतील, पण दे हॅव यूज वर्ड मल्टिपल. मल्टिपल म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त होऊ शकतात. सो अशा प्रकारे. तर मग तसं त्याला कळलं की आता मी नॉमिनेट झालोय, तर वीकेस्ट कंटेस्टंट पण नॉमिनेट झाले पाहिजे, तर त्याचे राहण्याचे चान्सेस आहे. आणि ते लोक आता बघतायत, बाल्कनी पूर्ण रिकामी झाली आहे, टोळी रिकामी झाली आहे. जे स्ट्रॉंग दिसत होते, वाटत होते, ते सगळेच निघून गेले. तर तुम्ही बघताय की तुम्हाला तुमचा गेम, जरी तुम्हाला मास्टर माइंड बोललं जातंय, पण तुमच्या बरोबरची लोक तर सगळी जण बाहेर गेली आहे. सो तुम्हाला माहिती नाही, इव्हिक्शन मध्ये काही होऊ शकतो. सो दॅट्स वाय तो त्यांनी ठरवलं, त्यांनी डिसाईड केलं. म्हणजे तो इतका घाबरला की जसं सेकंड हे चालू झाला, राऊंड चालू झाला, तो सरळ पळाला आणि त्यांनी बजर दाबला. मग त्याच्या गळ्यात सशाचं होतं, मग त्यांनी सशाचं दाबलं. तर मग ते प्रभूचं पण चालू झालं की बाबा, तर म्हणे तू याला बोलायचं होतंस, तू मला कशाला बोलतोस, म्हणजे संस्कृती बोलते, कारण संस्कृतीच्या गळ्यात प्रभूच होता आणि प्रभू कन्व्हिन्स करत होता. आणि प्रभूच्या गळ्यात मध्ये होतं रेवाचं. आणि आता हिला संस्कृतीला वाटत होतं की रेवा पण व्हावी नॉमिनेट, म्हणजे सगळेजण कंटेस्ट, कशी रेवा पण आताच चालली आहे, तर त्याप्रमाणे तिने पण व्हावं असं. तर ती म्हणजे प्रत्येक जण डील देण्याचा प्रयत्न करत होता, पण ज्याला जे वाटत होतं. आणि विशाल तर तिला इतका डिसरिस्पेक्ट करतोय संस्कृतीला, तरी त्याच्याशी जाऊन बोलते आणि त्याचं काय ऐकते ते काही कळत नाही. आता तुम्ही लोक बाहेरून गेम बघून आलाय, तरी तुम्हाला कळत नाही. तुम्हाला माहितीये बाहेर कोणाला कसं आहे, वोटिंग म्हणा किंवा लोकांचा इंटरेस्ट म्हणा, पण स्टील तुम्ही आत जाऊन असे का खेळतायत कळलं नाही. सो मग विशालनी तिला केलं की गेम दिसत नाहीये आणि आता तरी तू फास्ट धाव, म्हणजे रेस मध्ये तू आलेली आहेस अँड ऑल. नंतर आता ती म्हणते मी नॉमिनेट झाले आहे, तर ती सेम विशालचा डायलॉग, मी नॉमिनेट झाले, आता मी पण नॉमिनेट करणार. तो तिचं तसं झालं. नंतर मग दीपाली धावली आणि दीपालीने सागरला केलं. तर ऍक्च्युली ते करायचंच न, म्हणजे सागरला थोडं हे झालं असेल, पण सागरनी पण तिला केलेलं आहे, तर ती काय करणार. तो पण तिच्याशी डील करण्याचा प्रयत्न करत होता, पण तरी पण ती म्हणाली नाही, मी म्हणजे तिने होतं आणि तिने केलं. मला आवडलं हे दीपालीचं, पहिल्यांदा बस होतं आणि काहीतरी डिसिजन केलं, म्हणजे एकत्र होता, पहिल्यांदा नॉमिनेट केलं, आता सगळं कळतंय, म्हणजे डील की आता. आणि त्यांच्या डिस्कशन मध्ये केलं, तिने विचारलेलं दीपालीने, मला का तू नॉमिनेट केलं, तर आमची डील झालेली, म्हणजे मी नावं कोणाची घेणार नाही, ते लोक आता सगळे बाहेर गेले, हा सागरचा गेम. तर तुम्ही ज्यांच्याबरोबर आला, ज्यांच्यावर तुमचे चांगले रिलेशन्स आहे, तुमच्याशी ते लोक चांगले आहेत, मग त्यांना पण तुम्ही नॉमिनेट करता बिकॉज ऑफ तुमची डील. सो सर्व्हायव्हलचा गेम ऍक्च्युली कसं आहे ना, स्टार्टिंगला या लोकांनी नीट खेळायला पाहिजे. तर सर्व्हायव्हल गेम आता चालू होईल 10व्या आठवड्यानंतर. मग तेव्हा तुम्ही गेम खेळायचा होता ना. तर म्हणे ते लोक ज्यांच्याबरोबर डील झाली होती ते लोक बाहेर गेले. मग नंतर ते नाही दीपालीला, पहिल्यांदा मला दीपाली आवडली की मला वाटलं आता ही परत नाही तर इमोशनल होईल आणि सागरचं नाव घेणार नाही, पण तिने घेतलं बाबा आणि सागरला तिने नॉमिनेट केलं. नंतर मग विशालचं झालं, मी स्ट्रॉंग अपोनंट्स ना का टाकू. नंतर तो सशाच्या मागे लागला
की प्रभूला टाक, प्रभू कर. म्हणजे त्या लोकांना प्रभू वीक वाटतोय. सो दॅट्स वाय त्यांना कुठूनही प्रभूला टाकायचं होतं. तर नंतर मग इथे प्रभूंनी सांगितलं. प्रभू म्हणतो तिला म्हणाला सशाला, सचिनच येते, सशाला म्हणाला म्हणजे संस्कृतीला, की जर त्याच्या काळात रेवाचं होतं, मी रेवाला केलं तर मग तू माझं नाही ना करणार, कारण ते हिच्या सशाच्या काळात प्रभू होता. तर ती म्हणते हा नाही करणार. हा बिचारा धावला आणि यांनी रेवाला केलं. आणि मग रेवाला पण थोडं वाईटच वाटलं, की कुठे दिसत नाहीये, स्ट्रॅटेजी काय कळत नाहीये, म्हणून समजत नाहीये, आणि म्हणून त्यांनी केलं. तर मग रेवा पण बोलली, तो कालच मला बोला की तू किती चांगली खेळतेस अँड ऑल, आणि आता तू असं बोलतोयस. तर आता मग त्याला तो दुसरे पॉईंट्स, तू तू खरे पॉईंट्स बोल ना, की म्हणजे नॉमिनेशनमध्ये तुला तुला टाकतायत म्हणून तू असं करता. आता असं कोण बोलणार? प्रत्येकजण तुमचं काही कमीपणा आहे तोच दाखवणार. सो दॅट्स वाय त्यांनी मग तसं केलं, आणि मग त्यांनी ते करून टाकलं रेवाला नॉमिनेट. आणि नंतर मग इथे चालू झालं, आणि मग विशाल मागे लागलाय, संकेत मागे लागलाय, कर प्रभूला कर. आणि ही म्हणते नाही, तुम्ही राखीला करा, राखीचा. तर राखीचं रेवाच्या गळ्यात होतं, रेवाच्या मागे लागले राखीला. मला कळलं नाही सगळे, की राखीला टाकून तुला काय फरक पडणार, राखी पण स्ट्रॉंगच आहे, तर राखीला टाकून तुला काय फरक पडणार. स्टील ती मागे लागलेली, की राखीला पण करा, रेवाच्या मागे राखीला करा. रेवा म्हणाले तर मी पण झाले तर. आणि मग नंतर ह्यांनी काय केलं, राखीने, अनुश्रीने आणि हिने कोणी तन्वीने तिथे रेवाला पकडून ठेवलं, म्हणजे असं सगळ्यांनी गोल केलं आणि पकडून ठेवलं. मग इथे ससा केला, आणि मग तिने एवढं बोलून सुद्धा प्रभूला नॉमिनेट केलं, की 2 वीक झाले तो म्हणजे सेमच आहे, हल्ला नाहीये, आणि टास्कमध्ये पण गडबडतो, आता पलटतोय, आणि आता पण तो स्ट्रॉंग नाही वाटत आहे. आणि मग प्रभू चालू झाला दुसऱ्यांचं ऐकून, तुम्ही गेम खेळते अँड ऑल, डील केली होती. आज मस्त प्रभूने एकदम छान स्टँड दिला होता. तो तर आता विशालला पण कोणाला एंटरटेन करत नाही, तो बरोबर लोकांना ऐकवतोय. आणि नंतर मग तिथे उगीच तू विशालचं ऐकते आणि सागरचं पण, सागर दादाचं ऐकते, आणि तू त्याप्रमाणे करतेस. म्हणजे सगळे सागर, संकेत, विशाल सगळेजण तिला सांगत होते प्रभूचं कर, प्रभूचं कर. तर मग ती प्रभूनी सगळ्यांची नावं घेतली, तर लगेच सागर जोरजोराने ओरडायला चालू झाला आणि बोलायला लागला त्याला. मग प्रभू इथे बोलला, मी काय ते भजी तळायला आलोय का? तर मग सागर पण बोलतो, तू अशी भाषा वापरायची नाही, असं बोलायचं नाही. अरे बाबा, तो गावकडचा मुलगा आहे, तो अनएज्युकेटेड, आणि हे भजी तळायला आलो काय, म्हणजे बरोबर आहे, मी इथे कशासाठी आलो ह्या अर्थाने आणि हे उद्देशाने तो बोलत होता. हे सगळ्यांना दिसते. मग तुम्ही पण काय भजी तळायला आलोय का? अरे, म्हणजे सागरचा हाच प्रॉब्लेम आहे. कुठे, कधी, कसं, काय बोलायचं ना, तेच त्याला सेन्स नाहीये, आणि अननेसेसरी जोरजोरात ओरडायला का लागतो, आणि तो मग ओरडायला लागला. आणि तिथे मला तन्वीचं हेच आवडतं, जरी लोक म्हणत असेल की तन्वी प्रभूला यूज करते आणि पण तिनं ऑलवेज तिच्या प्रभूच्या बाजूनी हे पण करते, म्हणजे त्याच्यासाठी स्टँड घेते, त्याच्यासाठी गेम घेते. आता त्या दिवशी कॅप्टन्सीचा टास्क होता, त्याच्यासाठी पण ती प्रभूसाठी खेळत होती. आता पण ती संस्कृती बोलायला लागली, तेव्हा ती बोलली, अरे त्याचा आवाज जरा बारीक आहे, तर त्याला बोलू दे ना, आता त्याच्या बोलण्याची वेळ, तर त्याला बोलू दे ना. आणि मग तेव्हा ती संस्कृती गप्प झाली, आणि मग प्रभू बोलायला लागला. सो तसं ती त्याचे म्हणजे म्हणतात ना, त्याला सपोर्टही करते. सो तिथे आपण बोलू शकत नाही की ती त्याचा यूज करते. आणि मग अशा तऱ्हेने असं इथपर्यंत दाखवलं. आता उद्या बघू, हे लोक, अनुश्री राहिली आहे, तन्वी राहिली आहे, इव्हन राखी राहिली आहे, आणि रेवा तर यांनी पकडून ठेवलेली, परत रेवाच्या गळ्यात राखीचा आहे. तर उद्या परत कोण नॉमिनेट करतंय, परत बघतील. प्रोमोमध्ये संकेतला काहीतरी पावर दिली, तर तो कोणाला नॉमिनेट करतोय ते बघूया. तर उद्याच्या ह्याच्यात मग अजून मजा येईल बघायला, की कोण कोण नॉमिनेशनमध्ये येते, आणि नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर हे लोकांचे कसे, हे लोक तांडव करतायत की काय करतायत, तो बघायला अजून मजा येणार आहे. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.